मध्ये बसलाय आता दिल्ली साडेतीनशे 350 हा यार सगळ्या टुक सवारी टुक 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 सवारी टाकलं बसल्या वंदे भारत वंदे भारत वंदे भारत वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस संचय पुरी गँग आहे ना स्ट्रगल आहे लाईफ मध्ये विषय काहीच नाही सॉरी घ्यायला बंद करा कुठे घ्यायचं आता दामाबाजीतला आलो होतो रूम पाहायला. इथं काय बरोबर वाटलं नाही, लय घाण रूम आहे. आणि इथं जरा चोरी चपाटीचे पण लोकल लोकांनी सांगितले सीन जास्त आहे, म्हणून आता दुसरीकडे रूम बघू. हे काय बरोबर वाटत नाही, दुसरीकडे बघावं लागलं. तिथं आमच्या पोरे ऍडजस्ट पण नाही करणार अशा रूम मध्ये. आणि रूम पण लय घाण आहेत ना. प्रत्येक जे लोक नाही ते लोक सांगतात इथं चोरा चपाट्या जास्त होतात, तर थोडं सांभाळून राहा. त्याच्यावर चांगला म्हणलं नको दुसऱ्या एरियामध्ये पाहू आपण चांगलं रूम. आता इथून निघतोय जामा मस्जिद बघून घ्या. ही आता तर बंद झालेली आहे, पण आलो कधी परत उद्या तर दाखवू तुम्हाला आतलं तुमचं. क्राऊड आहे बाबा, बंद झाली वाटतं जामा मस्जिद. लय क्राऊड. आता आम्ही आलो होतो आतमध्ये जामा मस्जिद मध्ये. आदित्य तिथं आले नाही पायऱ्या पाहून, पण इथं सीन असा आहे की तुम्हाला बाहेर नाही का इथं एंट्रीवरचे शूज काढायला लावते आणि त्याच्या तुमच्याकडून 20-30 रुपये घेते. तर आम्ही डायरेक्ट हातामध्ये घेऊन आलो आणि आतमध्ये बघा जामा मस्जिद. तिकडे समोर मुकेश बद्दल फटकन समोर. ब्युटिफुल आर्किटेक्चर आहे आणि लय फुल्ली क्राऊड भरलेला आहे, फुल एकदम. तर आतमध्ये याचे 3 गेट आहेत. हे माझ्या मागातून पाहता ते गेट नंबर 1 आहे, आणि इकडे आहे गेट नंबर 2, आणि त्या समोर जो आहे तो आहे गेट नंबर 3, आणि हा आहे गेट नंबर 2. तर तुम्ही कोणत्याही एका गेटनं आतमध्ये येऊ शकतात. आता बहुतेक बंद झाले आतमध्ये. इकडे आतमध्ये जायचा रस्ता आहे, आणि यांची दाजो पण खूप चालू आहे. काढ तसा काढ लागले आता सगळ्यांना भूक. जामाच्या एक्झॅक्ट अपोजिट नाही का पुन्हा खायच्या गल्ल्या आहेत पा. पूर्ण गल्लीनं पूर्ण तुम्हाला खायच्याच दिसणार आहे, पूर्ण खायच्याच भेटणार. पाहू आता इथं काय चांगलं भेटतंय खायला, आणि मग त्याच्यानंतर रूमवर जाऊ आपण. शरबत मोहब्बत आपण सोनं गिनं घालून काय लागलंय बटे. हे बोलवा लागलं आम्हाला. कन्फ्युज झालेत पोरं, कुठं खायचं कुठं नाही. एवढं नुसतं खायचे आयटम पाहायला लागले जपाई हॉटेल. काय खावं काय नाही असं झालंय. तर पुढं खायचं समोर जामा मस्जिद, पण त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गल्ली आहे पुरी. भेटले वा हाजी मोहम्मद हसेन. हे बाबाचे निश्चित रील पाहिलेले आहेत आम्ही एवढ्या की गरम तेलामध्ये हात घालते ते. कंटिन्यू लोक थांबलेले राहते त्यांच्यापाशी. म्हणजे काय जातील ते काय वाटतं बहुतेक मटणाच्या चिकन आहे, बटर चिकन. ते तिकडं बटर चिकन बनवावं लागलं. गरम तेलामध्ये हात घालला. केले आम्ही फायनली, आणि रूम पण अशी केली की जिथं आम्ही सगळे 7चे 7 जण पण सोबत राहते. कोणाशी रूम केलेली आहे 7 जण, 7 जणांचे 7 बेड. कोणाला असं एकटं टाकू वाटत नाही, बोर होतं एकटं राहिले ना. 2 तिकडं 4 इकडं, त्याच्यामुळे सोबत असे असले ना माझी येते अजून ट्रिपची. एवढं कोणी लागला मला. मला बघू आता खायला काय भेटतंय. जेवण जेवण करून येऊ परत रूमवर साठी मग सेलिब्रेट करायला. आपले तू रोला लावतो, रोला लावस तर भाऊचं ते आतमध्ये भेश होतं ना, त्याला आवाज मागला गोरे झाले. त्या फेस वॉशला हात लागलं. हा अरे वा अरे 4 अरे तू विटॅमिन सी 4 मध्ये 4 कोल्हे वाटत.
त्यांनी माझ्या फेसवॉशला हात लावला त्याच्या कान पट्ट्या दे. भाऊ नाही उद्या वाटली सटका चमकल्यात का राहतो ना कधी वापरले का भाई तू खरं सांग मला सांग. ते कपडे नीट शर्टर मारते बॉडी स्प्रे बॉडीवर मारतात. भाई हे तिथं पलीकडे ठेवा. काय झालं सर तो पॉलिसी तेव्हा म्हणतो का आपला अगरबत्त्या लावतो काय होईल. बॉडीवर साबण कोणाची पण माझी काय झाली साबण काय झाले असून ती म्हणून द्यायला भेट. अमोल भाऊ काय आहे ते याच्यात माय दोघी तू बाहेर साबण ते काय पण अमोल ते काय पण ते तू घातलं. याला कपडे घेऊन कपडे नाही भारी भारी कपडे घ्या पोशाख तो केस सुकले चालू म्हातारा तू बोल घरून फोन येतो टी शर्ट चादरा काय नव्हतं अमोल घालतो दिल्लीत येऊन सादरा काही म्हणायला हे उचला हे गुड मॉर्निंग गाईज. तर आमची मॉर्निंग झालेली दिल्लीमध्ये शेंगदाणे घासाने आणि आता आम्ही थोडं स्नॅक्स करतोय. सगळेजण बसलेले इकडं. रात्र म्हणजे एक नंबर गेलेले 30 बसमुळं. तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हे आधी भाऊ ते सगळे बसलेले इकडं नाश्ता करताना. सगळेजण चालू आहे आपला आपला स्नॅक्स आणत आली आहे. तर भावांनो काल रात्री इथं झोपलो होतो आम्ही रूम वरती. आज सकाळी 10-10:30 वाजता आवरून गिरून निघले सगळे शॉपिंगला. पुन्हा लगेच एका जागी सोडून दिलेलं ऑफर मध्ये ठेवायचं. सगळं आवरून तर झालंय आमचं. आता खरेदीने मार्केटला चाललंय आम्ही शॉपिंग करायला. इथं रिक्षा आले ते लय पैसे सांगू लागले. मग पायी पायी निघतोय आम्ही, नाही तर मग मेट्रोने जाणार. तर आता आम्ही मेट्रो स्टेशन मध्ये तिकीट काढलं मेट्रोचं. सगळे 7 जण सगळे सरोजिनी नगरला चाललो आम्ही शॉपिंगसाठी. हे मेट्रो स्टेशन हे पुणे आपली गाय चालली मेट्रोने. पूर्ण इथं मेट्रो पूर्ण अंडरग्राऊंड येतात. आमची प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून मेट्रो आहे सरोजिनी नगरसाठी. इथून आम्ही लाजपत नगरला उतरून चेंज करायची पिंक लाईन न जायचंय. तिथं पण तेवढंच लफडे आहेत. उतरा चेंज करा. पोरं पूर्ण शूट करायला भेटणार नाही मेट्रो मध्ये लय गर्दी आहे. आम्ही पण स्वतः उभे आहे. फक्त आधी बोलत असेल मागे भेटलेली आधी बोल थोडं गंमत आहे. तुम्हाला नाही सांगू शकत ते वाला. आमचे भाऊ 240 लॉस आहे आता सरोजिनी नगरच्या स्टेशन वरती उतरलो नाही तर बाहेर येतच ही पाटी लावलेली आहे. इकडे मार्केट आहे. आता तिकडे सगळे जाणार. आमची शॉपिंग येथून शूज जॅकेट एवढं स्वस्त 200 रुपये. शूज जॅकेट टोप्या ग्लव्स सगळं रिजनेबल प्राइस मध्ये घरी. आता आम्ही काय म्हणतात शोधायचं आहे. आपली स्टेशनरी गेटसाठी तिथून आपली मंगळसाठी बस आहे.
चला आता भेटू तुला मनालीमध्ये.